ふわのケーキ一口ずつ味わおう。जय साईनाथ सर्वांना, कसे आहेत तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, यश विकास डागे या चॅनलवरती। तर मी कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे समजेलच, तसं थंबनेलवरून समजलंच असेल मी कुठे चाललो आहे काय ते। मी आता तरी पण मी तुम्हाला सांगतो आहे, मला माझ्या काकाचा कॉल आलेला, विरारवाल्या बाळा काकाचा कॉल आला होता। तर त्यांनी अचानक भयानक मला सांगितले की गावी जायचं आहे, म्हणजे गावाची पूजा आहे। आमच्या गावाला नाही, म्हणजे आजीच्या गावामध्ये गावाची पूजा आहे, तर मी तिकडेच जाणार आहे। तुम्हाला पुढे सर्व बघायला भेटेल। तरी पण जो पण चॅनलवरती नवीन असेल त्याने चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता मी निघतो इकडनं, 9:15 झालेले आहेत। तर मला काकांनी कॉल केला की बस निघाले तिकडून, तर आता मी इकडनं जाईन डायरेक्ट। पण थंडी खूप आहे, तर मी एक हुडी घातली आणि माझ्या बॅगेमध्ये अजून एक आहे जॅकेट आहे, तो घेऊन जाणार आहे। आता मी जेवलो, आता निघतो इकडनं डायरेक्ट। तुम्हाला बसमध्ये जर लाईट असेल तर बघायला भेटेल बसचं काय कसं काय, तर नाही तर मग डायरेक्ट गावी गेल्यावरती तुम्हाला बघायला भेटेल। तर तुम्हाला पुढे भेटतो, तोपर्यंत जय साईनाथ। जय साईनाथ, जय साईनाथ। कोकण पॅलेसला आपली गाडी थांबलेली आहे, 2 गाड्यात फुल एन्जॉय चालला आहे।
साईराम. आम्ही गेलेलो मगाशी वरती, आता वरून आलोय काकाच्या घरी. पावसाळ्यामुळे लावलंय हे, तुम्हाला घर दाखवतो आतून. हे बघा काय काय पकड जाएगा काय खूप पकड जायगा. मी मगाशी सकाळी पोचलो, 6 वाजता आम्ही पोचलो. नंतर थोडा वेळ झोपलो आणि मी डायरेक्ट वरती गेलो, त्यामुळे काय ब्लॉग बनवला नाही. आता परत वरती जाणार आहे. इकडे मी चार्जर घ्यायला आलोय, इकडे चार्जिंग मोबाईलला कमी आहे म्हणून व्हिडिओ काढत होतो, ते तुम्ही बघितलंच असेल. तर आम्ही चाललोय घरामध्ये. काकांनी आपलं नवीन घर बांधलं. मी आजी आजोबांसोबत यायचो या गावी, आणि आता खूप वर्ष झाले मी म्हणजे असं मोजायला गेलं तर 7 ते 8 वर्ष झाली मी म्हणजे इकडे आलो नाही. म्हणजे लास्ट टाइम आलो होतो पण ते लगेच निघालो होतो. जेव्हा आजी आजोबांसोबत यायचो तेव्हा पूर्ण म्हणजे आमचं तर म्हणजे माझं अर्ध बालपण इकडेच गेलंय या गावामध्ये आजीच्या. आता इकडनं चार्जर घेतोय आणि परत जाणार वरती. तोपर्यंत तुम्हाला ब्लॉगमध्ये सर्व बघायला भेटेल. जो पण चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा काकाचा मुलगा पण येणार होता पण कॉलेजमुळे सुट्टी नाही भेटली आहे. मला पण म्हणजे क्लासला सुट्टी नव्हती, तरी पण मी सांगितलंय की म्हणजे असे आजोबा सिरियस आहेत हॉस्पिटलमध्ये असं सांगून खोटा बहाणा मी आलो इकडे गावी. आणि काय 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 म्हणताय? नाही नाही बघणार. काका मला बोललेले ते काय मला बोललेले तू गावाला चल म्हणजे बसमध्ये तुला गाणं बोलून दाखवणार आहे मोराचा. आता काका मला गाणं बोलून दाखवणार आहे. अरे मोरा मोरा तुझी कशी गज बारा, नाही कपिलू मोरानी गालीला. ह्या आमच्या मुलाला मोराचं गाणं खूपच छान वाटतं, म्हणून मला जबरदस्ती बोलायला करतो, म्हणून मी जबरदस्ती त्याच्या आनंदासाठी बोलत असतो. ओके बोला बोला. अरे मोरा मोरा तुझी कशी गज बारा, नाही कपिलू मोरानी गालविला. पहिल्या वाजवण्याला देव येतील बयरी, आसऱ्या जाताना लागलडी रिंग, ना तुझी लेख काही कला कला रग. और कौन सा आता है? गोरा डांबरीला एस नवरा सिनगारला, कोण्या देवाला दग जोडील, हात जोडील घरच्या कुललक्ष्मीला. या बाल जात या बालचा परणाया, गोरा डांबरीला एस नवरा सिनगारला, कोण्या देवाला दग जोडील, हात जोडील गावाच्या भैरी देवाला. या बाल जात या बालचा परणाया, गोरा डांबरीला एस नवरा सिनगारला, कोण्या देवाला दग जोडील, हात. भाभी हल्दी के दिन हल्दीच्या दिवशी एक हल्दीचं गाणं बोलतात जेव्हा आई वडिलांना बोलवतात. सोन चापा नांग चापा, सोन चापा नांग चापा, दारी हळदीचं रोप, सोन चापा नांग चापा, बोलवा बोलवा बालाच्या बापाला, निंदानी गाम पोसावा, निंदानी गाम पोसावा. सोन चापा नांग चापा, सोन चापा नांग चापा, दारी हळदीचं रोप, त्या इला रप्यामधी यसन ओरा उभा, बोलवा बोलवा त्याच्या आईला, निंदानी गाम पोसावा. आपल्याला एक दुसरा गाणं बोलून दाखवणार आहे. त्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे ऐकायला आलं नसेल नीट, पण आता काका तुम्हाला लाईव्ह गाणं बोलून दाखवणार आहे. बघा बोला. नमस्ते. हा एक गाणं म्हणजे मराठी गाणं आहे जे नवऱ्याच्या लग्नाला हल्दीना लग्नाच्या दिवशी गाणं बोलत असतं, ते गाणं आहे. हिरव्या भांगरीला ठसे ठसे, हिरव्या भांगरीला ठसे, रामा सारा बग दिसे त्या यस नवऱ्याचा, रामा सारा बग दिसे त्या यस नवऱ्याचा.
नाही मला पण आता आठवत नाही त्याच्यामुळे सॉरी. आता आम्ही चाललोय वरती. आता इकडनं चार्जर घेतोय आणि तू वरती चाललोय. हे माझे सख्खे चुलत काकाच आहे, म्हणजे सख्यापेक्षा कमी नाही. तरी पण पप्पा नाही तर मला तरी रडायला येणार. असं तरी काही जास्त काही बोलू नको, कारण तुम्ही मला फसवता मध्ये मध्ये, त्याच्या मला रडायला येते आता. हे माझ्या पप्पाचे खास मित्र, खासम खास एकदम लंगोटी यार. यांची आणि पप्पांची म्हणजे आधीपासून दोस्ती होती. तुम्ही जो गाणं ऐकला तो मोराचा, तो म्हणजे पप्पांचा, म्हणजे पप्पा असे पप्पा आणि काका एकत्र आले ना. तेच गाणं बोलत. काय माझा मित्र जेव्हाच्या मरणाच्या दरवाजात होता तेव्हा पण मला आठवण करत होता आणि त्याच गाण्याचा उल्लेख करत होता. पण त्या टायमाला मला जाता आलं नाही आणि माझ्या मित्रांनी माझ्या अगोदरच दम सोडला. त्याच्यामुळे त्याला एक्स्ट्रा सॉरी, कारण मला कोणी सांगितलं नाही, ह्या लोकांनी पण सांगितलं नाही आणि जी बाजूची लोकं गेली त्या लोकांनी मला सांगितलं आहे. जेव्हा माझ्या मित्राचं असं देहांत झालं तेव्हा मला माहिती पडलं. तेव्हा आम्ही न विसरता न काय सरळ सोडून तर गेलो, का तर माझा जिवलग मित्र होता. कारण कधी कितीही बोलायचं, मी किती घाण बोलायचं, किती वरडायचं, किती शिवाय द्यायचं काढून आणि माझ्या बहिणीला, कारण मला ते आवडायचं नाही. पण तो कधी एक उलट्या शब्दाने मला कधीही बोलला नाही. तरी मी कमी करायचं प्रेम, पण तो जास्त माझ्यावरती प्रेम करायचा. अशी आमची अट्टल दोस्ती होती, कट्टर आणि अट्टल. ह्या दोन गोष्टी नेमकी आमच्या ह्याच्या दोस्तीमध्ये होते. कारण आमच्यामध्ये दुश्मनी कधी झालीच नाही, कारण दुश्मनीमध्ये त्याने राग कधी पकडलाच नाही. मी दुश्मनी करायला बघायचा, पण तो त्या आम्हाला सॉल्व करायचा. त्याच्यामुळे आमची जिंदगीभर दोस्ती होती आणि लास्ट क्षणाला आम्हाला भेटता एकामेला आलं नाही. त्याच्यासाठी त्याला एक्स्ट्रा सॉरी आणि त्याच्या आत्म्याला शांती देव हीच माझ्या ईश्वरी चरणी. बस त्याची लेकरं ज्या जो लेकरं आहेत त्यांचा पण उदंड आयुष्य व्यवस्थित राहू दे आणि त्यांना पण सर्व चाऱ्याला लागू दे, चांगली लाईफ जगू दे, चांगले जगात. भले मोदीचा नाही पद घेतला तरी पण एक माणूस म्हणून नाव काढू दे, ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि ते करणार ही मी विनंती करतो त्यांना आणि करून दाखवणार हे मला विश्वास आहे. कारण दोन्ही मुलं खूप गुणी आणि खूप चांगले आहेत, त्याच्याबद्दल काहीच नाही. कारण त्यांना माणूस कसं पकडायचं आणि माणूस कसं ठेवायचं त्यांना खूप समजतं, हीच मी समजतो. आणि माझ्या मित्राचं आणि माझ्या लेकरांचं खूप अभिनंदन करतो. थँक्यू. जय साईनाथ. जय साईनाथ. चार्जर घेऊन झाला आपला. आता निघालोय. काकांनी नवीन घर बांधलं आपल्या. कुठून जायचं? माझ्या काकांनी मगाशी एक उपाय सांगितला. 1 मिनिट. हो काय कसला उपाय सांगितला मगाशी? कसलं? ते झाडाचं. कोण झाड? ते कोण काय बोललं तर गप्प राहायचं आणि मग म्हणजे ते गपचूप त्याच्या शर्टाच्या आतमध्ये टाकायचा किंवा तो बसल तिथे ठेवायचा. मग एवढं खास सुरत राहणार तो जिंदगीभर आपल्यामध्ये कोणाची छेड काढू शकत नाही. त्याला सांगायचा की हे जो छेड काढतात ना त्याचा नतीजा होतोय. हे बघा तिकडे तुम्हाला किल्ला दिसत असेल, जंजिरा किल्ला आपला. लवकर इकडे रस्ता निकालताय. एक्झॅक्टली त्याच्या समोरच आमचं गाव आहे. आम्ही चाललोय वरती. चार्जर आता चार्जिंग लावू वरती. तर तिकडनं आज लगेच रात्री निघणार आहे मी. काका बोलतात थांब करून. काकांचं काम आहे जरा घराचं म्हणून ते थांबणार आहे, पण मी निघणार आहे. कारण मी जरा खोटं सांगून आलो. सरांचा कॉल आलेला मगाशी. काका आजारी आहे. काका आजारी आहे. काकांना मी काय सांगितलं की मला म्हणजे क्लासमध्ये सुट्टी भेटणार नाही. तो काका काय बोलले काका? की सांगा की मी जास्त आजारी आहे. कारण अशी सुट्टी कोण देऊ शकत नाही. आजारपणालाच देतात सुट्टी. कारण रोज ते बोलतात की तुम्हाला सुट्टी का पाहिजे आणि रोज तुम्हाला पाचवी कोण डिलिव्हरी झाली तरी पाचवीला सुद्धा जाता तुम्ही सुट्ट्या करून. नंतर हल्दीला जाता, लग्नाला जाता, नंतर आजारी झाल्यानंतर पण जाता आणि आजारी झाल्यानंतर मेल्यानंतर तर 12 दिवस तुम्ही सतत जात असता. काय आमची कामं कशी होणार हे एवढं त्यांना प्रश्नचिन्ह होते. हे जर तुम्ही मराठी लोक जर 17 वेळेला कामावरून सुट्ट्या करत असणार तर आम्ही पगार कुठून घेणार, कुठल्या उद्देशाने देणार? तुम्हाला 17 ते 96 सुट्ट्या पाहिजे, पगार जास्त पाहिजे, काम कमी करता तुम्ही लोक. ही मराठ्यांची खासियत आहे. त्यांना काम कमी पगार जास्त, जड नाही पाहिजे, बसून पाहिजे. हे आणणार कुठून? आम्ही चालेल. ओके ठीक आहे. जय साईनाथ. आम्ही वाजले आहेत पांग्या दिसून दिला. काय पांग्या दिसून दिले.
हाँ ये गाँव का तांदूळ का आता है। तंदूर का आटा हाँ, आता साढ़े रोटी भाकरी बनाने के लिए दिया है। गाँव का आटा है, गाँव का पीठ, और उसको आटा भाकरी बनाने के लिए दिया है। तो उधर नालस पर जाके उसकी मम्मी भाकरी भाजाएगी। हाँ हाँ, चल। 6:30 झालेत, आम्ही चाललोय खाली. आता इकडनं थोडं फ्रेश बी होऊ. आता थोड्या वेळात निघणार आहे मी पण. काका काय काय बोलतायत काय कोणते? काय बोल पण नको. काय तरी बोलतो. काय नाही बोलत. जय साईनाथ. तर तुम्हाला कालचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कालचा म्हणजे हा अजून कंटिन्यूच आहे. मी गावावरून जाऊन आलो, म्हणजे बसने आलो. तुम्ही बघितला आपला घोडबंदर रोडला फुल ट्रॅफिक होती, नीट झोप झाली नव्हती माझी. म्हणून आता मी झोपलो विपलो. त्याच्यानंतर बहीण बोलली की आपल्याला जायचं आहे जीवदानीला. तर तिकडनं उठलो, आंघोळ विंघोळ केली आणि मग जीवदानीला गेलो तिकडून. तर बहीण पण इकडनं व्हिडिओ काढते माझी. तो ब्लॉग मी बनवला नाही, तो ब्लॉग आपल्या बहिणीच्या चॅनलवरती येणार आहे. सेकंड ब्लॉग आहे, ह्याच्या आधी एक तिने ब्लॉग टाकलाय, तो पण नक्की जाऊन बघा. आणि एक जीवदानीचा ब्लॉग टाकलाय तिने. तर मम्मीचा कॉल आहे, तर तिला विचारतो कुठे आहे. आपण नाला सुपारी स्टेशनच्या बाहेर उभे आहे, दाखव जरा. मम्मीला घ्यायला आलोय. ही बहीण पण इकडनं व्हिडिओ काढते. आता 2-2 अँगल येणार आहेत व्हिडिओचे. तर मम्मीला इकडनं आम्ही घेऊन चाललोय आईस्क्रीम खायला. आता हा माझा ब्लॉग एंड करतोय मी. बहिणीचा ब्लॉग अजून चालू आहे. तर तुम्हाला त्या गावची तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, त्यामध्ये पूर्ण गावची म्हणजे त्या गावाची हिस्ट्री आहे. तर ती आपण जुन्या माणसांकडनं जाणून घेऊ पुढे जाऊन. म्हणजे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कधी ना कधी नक्की बघायला भेटेल. त्या गावची खूप जुनी स्टोरी आहे, प्रथा. म्हणजे सगळं पारंपरिक पद्धतीने. तुम्ही ते काकांची गाणी सुद्धा ऐकली, ते पण सर्व पारंपरिक पद्धतीने आहे. तर ते तुम्हाला जी गावची स्टोरी आहे ते आपण जुन्या माणसांकडून नक्कीच जाणून घेऊ नेक्स्ट टाइम. तुम्हाला ते नक्की बघायला भेटेल आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि ज्याला व्हिडिओ आवडली असेल त्यांनी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा आपल्या बहिणीने नवीन यूट्यूब चॅनल खोललाय, तिकडे पण तिला जाऊन सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. थँक्यू. जय साईनाथ.